आनंद दे हे तुमच्या तिघाच्या आशीर्वादाने माझे बी चांगले चालले आपल्या गावच्या यात्रा बाजूला चौकच काढणं आपल्यातला पाच मित्र मारुती टवळे आप्पा त्याला आवाज देतो बोल घेतो ओ मारुती टवळे तुम्हाला माहिती का त्याच्या मागायला काम असते आता बघितला कामच होता वॉरंटी गोळा बोलतोय त्याला आवाज येतो ओ मारुती टवळे तुमच्या आईचे नायकाचे काय म्हणायला लागले माहिती का तुमच्यावर चालेल ना तुमच्या आशीर्वाद माझे बी चांगले चालले अरे काय सांगायचं पोरं बसताना ती दारू दुकानात दारू प्यायला मग काय दारू प्यायला पोरं म्हणे फिरायला जायचे त्या परत कोणी म्हणजे आग्र्याला ताजमहल बघायला जायचं तर कोणी म्हणजे गोव्याला समुद्र बघायला जायचं त्या परत मी विचार केला मला आपल्याला फिरायला जायचं पैसे कधी गेलाय डायरेक्ट दुबईला मग काय मुंबईला गेलो थोडं जरा भेटलो त्याला म्हणून मला दुबईला जायचंय मग त्याने मला इमानाचा पासपोर्ट काढून दिला इमानताला नेऊन सोडलं आणि मला मित्रा आता तू दुबई चाललाय तुला इंग्लिश बोलता येते का आता म्हणलं मी खेडेगावचा माणूस म्हणजे टक्के मारती बोलतात नाही आम्हाला इंग्लिश बोलता येते ते मला काम कर तिने गेला आणि कुणी काय बोललं की फक्त त्यांना शब्द बोलायचे येस नो थँक्यू चायला बोलो मराठी भाषेपेक्षा इंग्लिश भाषा सोपी बसले मनात निघले मान काय झालं मित्रांनो हे म्हणून उतरायचा टाइम आणि एका बायच्या नॅकलेस चोर जायचा एक झाला अरे 35 लाखाचा नॅकलेस चोरी गेला मग काही मातावळे मी थांबलं जिकडे तिकडे नाकाबंदी झाली एक साहेब माझ्यापासून उभं राहिला लगे माझ्या ध्यानात आलं म्हणजे थोडं त्यानं आपल्याला मुंबईमध्ये इंग्लिश शिकवली एवढा 4 इंग्लिश बोलायला वाटत उभा राहिलो ते साहेब माझ्या गडाला आणि माझ्यावर काय नॅकलेस घेतलंस का मग मी वाटत बोललो येस मग त्या मला देऊन टाक मी म्हणलो नो त्याने काना मागा ठेवली म्हणलं थँक्यू अरे मी तुमची टिंगल केली कशाला पुढे हिंडतोय गावातच आहे आपल्या गाव झाली आता त्या टवळ्याला आवाज येतो ओ मारुती टवळे अरे काय कानाव या टवळ्याला आलाय का राम राम कस काय नाही बघत होते ना काम चालू होतं आपल्या गावची यात्रा म्हणजे मला आपल्या पाच्याने काम नाही यात्रा म्हटलं चौकाचं काम आहे का मुरबी जाणकार चांगला माणूस कोण रे आपला किरण बडे आवाजाने बोलून घे लगेच अहो किरण बडे नगरकर अहो काय चालय भरत काय चालय कैलास वाशी टवळे एक नंबर ऐकाले काय चालय राजी काय चालय सरपंच मॅनेजर काय चालय तुमच्या 5 जणांच्या आश्रमावर चालय या नावाला कोणी बोलले आहे अरे मी माझे लय मोठे नुकसान केले बाबा काय केलं याला हात खाली तू याला थांब तुझं असं काय नुकसान केलं मला खरं सांग लय मोठी नुकसान केली तुम्हाला सगळ्यांना माहिती माझा बाप मिलिटरीत भरती होता बघा रे मला का हो अरे त्याचा पहिला बाप मिलिटरीत होता पहिला बाप मी काय 12 बापाचा होय अरे पहिल्यापासून नव्हतं पहिल्यापासून माझा बाप मिलिटरीत भरती होता बांगलादेशाच्या लढाईत माझा बाप मिळाला त्याचे मला 5 लाख रुपये भेटले त्याच्या मला जमीन घेऊन उसला बागायचं मोटरसायकल तुर पब्लिक आहे पुढं घेऊन आलाय काय मला तसलं काय करू नको मला गावात कपडे दुकान टाक वाईट सांगितलं का वाईट सांगितलं का काय चांगलं सांगितलंय अरे कपडे दुकान टाकलं ते सगळं उधारीत ना पडे पण सगळं तोटा त्याच्या बावळाटा तुला जे उधार नाही सांगितलं होतं रे उधारी शिवाय धंदा आहे का ऐका उधार नाही रे पण आपल्याच माणसं सगळे आपलेच नाही तर काय वय कागद पेन आहे का आपल्याला 5 लाखाचा हिशोब लावायचा 5 लाखाचा हिशोब तुम्ही शिकलेले का फार वरपळलोय अरे शिकलेले 5 लाखाचा हिशोब लावायचा तुझे 5 नाही 10 लाखाचा हिशोब करणार तू पण काय का आगायला बसल्या 10 लाखाचा हिशोब तोंडी करतो 10 लाखाचा हिशोब 10 लाखाचा आगायला बसल्या तोंडी त्याला कारण काय त्याच्या मास्तर ठुला होता शिकवायला 5 लाखाचा हिशोब करायचा आता पहिला कोण रे मारत्या त्याचा बाप काय करायला मला किरण माझं पडदात नाही बाहेर जवळजवळ 4-6 वर्ष 5-6-10 हजार वर्ष येत नाही 50 वर्ष येत नाही मला एक दोखाचं पान दे दोखाचं पान काय तर दिलं का तुला दिलं केवढ्याला
झाले 50 रुपयाला धोत्राचं पान दिलं. वा वा म्हणजे बाहेरचं धोत्राचे पान दिलं दिले ना? ए पैसे दिले असते ना? पैसे दिले ना? किती रे? सगळे दिले. मग? तुला माहिती नाही अडाणी माणूस आहे, आहे. मला त्याने दिले 40 आणि 7 रुपये दिले. म्हणजे 47 रुपये दिले बा. याच्या बापाच्या धोत्रात 50ला किती कमी पडले? 3 आ आपल्याकडे वही कागद पेन आहे का? नाही ना रे. उभा त्या याच्या बापाचे धोत्राचे 3 आहेत ना ते तू धर. ए धर, ए धर, ए धर. काय धर? अरे बाबा रुपये ध्यानात धर. मला समजलं रुपये ध्यानात धर. त्याच्या बापाच्या धोत्राला धरायला होतो. अरे ते धरायला तू काय आहे का? पेन कागद नाही रे ते बाबा. कागद तोड हिशोब चाललाय म्हणजे रुपये ध्यानात रुपये ध्यानात धर. 3 मी धर. आता कोणाला धरायला? आता पंकज आहे. त्याची आई आली आणि मला म्हणजे किरण बा सण आलाय आणि मला एक लुगडं दे. लुगडं गेलं का? दिलं. केवढं रे? तिने नेलं बघ 30 आणि 7 रुपयाला. म्हणजे 37 रुपये. हा. पैसे दिले ना? दिले का? सगळ्याने दिले. सगळ्याने? आले मग किती दिले रे? तिने दिले 30 आणि 4 रुपये दिले. म्हणजे 34 रुपये दिले बा. मग 37 ला याच्या लुगड्यात किती कमी पडले? 3 3च कमी पडले. 3 कमी पडले ना? मग बात्या याच्या बापाच्या धोत्रात ते तुझ्याकडे आहेत ना ते त्याच्या याच्या लुगड्यात घाल. ए घालू दे. तुझ्या नालायक मारला तुझ्या. अरे बावळटा याच्या बापाच्या धोत्याचे 3 तुझ्या याच्या लुगड्यात गेले. त्या कसा फुगवतो? अरे ठोका ठोका काढतो ना ठोका का बावळटा. आता कोण झालं त्याच्या बाळाला त्याच्या हारात आता नारायला फोडले. त्याच्या बाळाला तुझी बायको आलती ना? माझी बायको अरे तिला लय मारली 2-4 दिवस झाले. मारली तिला का? ती तुझ्या मुंडक्याला बसून खाईल. माझी बायको आली आली होती. आणि काय नेलं रे? जंपराचा पीस जांभळाचा पीस नेलता. केवढ्याला रे? तिने नेला बघ 15 रुपयाला. तू थांब तू बोलू नको. पैसे धर. तू पैसे उगा कसं 4 मासात माझा अपमान कसं धर. अरे पैसे दिले बाबा. अरे पैसे दिले. बघा हे नालकानो तुमच्यासारखं उदाहरण नाहीत. माझी बायको पैसे दिलेत माझ्या बायकोनं. सगळे नाही दिले. सगळ्यांना दिले. मग किती दिले रे? 3 रुपये दिले. म्हणजे 13 रुपये दिले ना? मग काय झालं? भरपूर दिले ना. तुझ्या बायकोच्या जंपरात 15ला किती कमी पडले? हिशोब रिपीट. हा लय दांडगा घोळवला का? लय दांडगा घोळवला. मी जात पाहिजे कसं काय? नाही तर माझ्या 5 लाख मी गाव सोडून जातो. कसं काय? ते जायला माझ्या सांग. हा. तुझ्या बायको माझ्याकडे आली. आले. मला म्हणजे मावशी मला एक जंपराचा पीस द्या. हा. तुझ्या बायकोला मी 15 रुपयाचा जंपराचा पीस दिला. दिला. तुझ्या बायकोने मला 3 रुपये दिले. जास्त कमी दिले असते तुझ्या ध्यानात राहत नाही बरं का? जास्त कमी असते तू नाही, ध्यानात. चांगल्या गोष्टी बाय चांगल्या द्यायला होत्या. म्हणजे 13 रुपये दिले. ते 13 रुपये दिले. हा. आपल्याकडे वही कागद पेन आहे का? नाही ना रे. मग याच्या बायकोची 15ला जंपरात किती कमी पडले? बरोबर ना? मग तवळ्याच्या बापाचे धोतलं ते 3 हा. ते पंख्याच्या याच्या लुगड्यात घालतो. गेले. तुझ्या बायकोचे जंपरात ते 2 आहेत ना? 2. मी घालतो. मी धरतो. जायचा नालायक मारला तुझ्या. याच्या बापाच्या धोत्याने त्याच्या लुगड्या घालतो आणि माझ्या बायकोच्या झंपाच्या 2 तू धरतो. शेवका माल बार धरतो. हा बन. काय हा बन? काय पेट्रोल 10 लिटर आणि त्या दुकानातला काय टाकून द्या बरं काय देऊन. तुझ्या दुकानात आईला काय फुकटचं खातं तुम्हाला लाज बी आहे का नाही काही? दुकानात किती हे झाले? काय कशाने बोलवले? आहे गावची आहे आता. गावची यात्रा भरायची. यात्रा भरायची 5-6 जणांचं काम नाही, नाही. नाही. 7 मित्र मास्टर येतील तुम्हाला माहितीये का? आतापर्यंत त्यांनी 2 चित्रपटामध्ये काम केले. बापेवर वाटेगावकर. आता लग्न चला गेल्या 2-4 वर्षापूर्वी त्यांची जालवर कॅसेट येऊन गेली. नार गोमटी त्याच्यातलं गाणं ते गाजले. तुझा जागा काय जागा एवढंच नाही. चालू वर्षी त्यांचा नवीन पिक्चर येणार आहे चापुरे. आणि मग उशीर कशाला आवाजात बोलून घे. आवाज नितीन कुमार बनसोडे करवलीकर. माझा
आपला आवाज. नमस्कार नमस्कार कसं काय चाललंय तुमच्या घरातलं तुझ्या आई कोणाकडे तिच्या दारासमोर काहीतरी मनामध्ये पाप आलंच. अरे बाबा तुझी आई कुणाकडे म्हणजे आता तुझी आणि तुझ्या भावाची भांडण झाली. घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली आहे म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी का तुझ्यापाशी आहे असं म्हणतोय मी. असं म्हणजे तुझी आई तूच ठेवली जेवायला जेवाय म्हणतोय एवढं काही टेन्शन घेतो राहिलो. राम 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 कसे एक नंबर. तुझी बहीण कुणाकडे ग्रामपंचायतच्या वाट्यावर किती पापी वाचण्याचा आहे हरामखोर. अरे भाई कोणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणली होती का नाही म्हणून म्हणलं माहेरी का सासरी आहे. अरे बाबा 4 दिवस माहेरी होती परवा सासरी गेली. तुला काय वाटलं राम 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 कसं काय पंकज कसं काय करतो तुझ्या आईने ह्या दोघांचा बाप कसं. अरे तुझ्या आईने ह्या दोघांचा बाप म्हणजे ह्या दोघांच्या बापाने तुझ्या आईला नाही का गुरु बहीण मानली. गुरु बहीण तुम्हाला काय वाटलं राम राम. माझं अख्खं खानदान कोरोनामध्ये मेलं. तू मला काहीच विचारू नको. तू काय लायकीचा आहे ते चांगलं मला माहितीये. तू माझ्या घराकडे बोलूच नको. हरामखोर मी बोलायच्या बोलू मोकळा झालाय. अहो पण मी काही बोललोय का बरं मला कशा पण झालं आतून काढून मला यायला उशीर का झाला. आणि मी तुमच्या सगळ्या लोकांनी काही उडण टप्पू माणूस राहिले नाही. मुंबईला कामाला लागलो मुंबईला. आणि तुम्हाला मुंबई कळते काय तुला कळते काय तुझ्या आईचा वाळके हात ना तुझ्या मग काय मुंबई कळत सकाळी आपण संडासला गेले एकमेकाची बघत होतो. ती वय मुंबई नाही का. अरे भाव ना काय मुंबई 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 तिथे मी 2 महिने कामाला लागलो. त्यानंतर माझ्या आई वडिलाचं मला पत्र आलं. पत्र अरे पोस्ट कार्ड या खेड्याची एडी माणसं तुम्ही बसून हातगाडी नाही सगळीच माणसं बसून हात नाही का मग त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं ताबडतोब तो घडीमुळे आम्ही तुझं लग्न ठरवले. अरे वा वा म्हणजे माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची आठवण करा आली. कुमार तुमच्यात लग्न करतात नाही मला देवाला सोडला. अरे काय तुझं काही लग्न नाही कसंही असेल लग्न होणार ह्याच्या हातावर चालू आहे. जेवण खाणं म्हणतोय बाबा. असं केलं काही कसं केलं काही एकच होतं या. मग ते पत्र वाचले मला आनंद वाटला. पहिले काय मी इष्टीला बसलो घरी निघून आलो. बायकोने मला पसंत केली मी माझ्या बायकोला पसंत केली. साखरपुडा वगैरे झाला आवडलं की 2 दिवसाला लग्न बी झालं. आता वेळ कुठली आली सुहाग रात्रीची. हे तापमान वाढल्यामुळे असं व्हायला लागलं. असू दे का तुला मी सवयची सुहागरात म्हणजे काय रे शाळेला लई कांद्यात असलं करतोय म्हणजे तुला सुहागरात माहित नाही कधी साजरी करते हे बी माहित. अरे सुहागरात कधी साजरी करते नारळी पौर्णिमेच्या दिवशी. खायला म्हणून तुम्हाला स्वागत माहित नाही भारतात तुला स्वागत माहित नाही. आणि त्या दिवशी नाही का मी तुला उसामध्ये हो केलं त्याला म्हणत्या स्वागत. तुम्हाला लवंडन सांगू नको पहिला नंबर फाकड्याचा होता. तुझ्या आईला म्हणजे काय माझ्या सुरुवात करायला थांबला होतो. मग बायको माझी खाट्यावर वाट बघत होते. मी माझ्या बायकोपाशी गेलो. बायकोला म्हणलं मनीषा ए मनीषा काय माझा खेकडा चालतो. पाहुण्याच्या आधी गेलो मला म्हणून तू माझ्यापासून अशी लांब का माझ्या जवळ
आपण दोघांचा प्रेम करायचं हा. आणि माझी बायको मला कशी माहितीये काय रे प्रेम म्हणजे प्रेम कशा बरोबर खात्यात हा. हे त्याच्या आईला म्हणलं हिला प्रेमातलं मी माहित नाही वाटत काय म्हणायचंय तिथं मी पहिलंच ना मी असं नाही नाही सर्व्हिस कोणाकडे मिळाली सर्विस करून आली माझ्याकडे त्या बाईला पहिलंच लग्न होतं ना बाबा काय सांग म्हणे तुला प्रेमातलं माहित नाही मी तुला सांगतो प्रेम कशाला म्हणतो लाईट वगैरे घालवली मी लागलो माझ्या उद्योगाला सकाळ उजाडले आंघोळ केली मी माझ्या बायको बशी गेलो बायकोला म्हणले मनीषा हे मनीषा कसं काय वाटलं तुला रात्रीचं प्रेम आणि माझी बायको मला कशी म्हणते आता याला म्हणायचं बाई प्रेम अहो असलं प्रेम तर मी गुरुबाला पिंट्याबरोबर रोज करत होते अरे नालाय का एवढा माणसात त्याच्या अंगाला हत्या करतो तू हा मला मारलं भरत इथं मारलं इकडे मारलं मी कोण आणतो काय आता घराच्या गावाची तर घालवली का कुमार मनीषा ती बुलढाण्याची मनीषा ती तर नाही बुलढाण्याची मनुष्य भरत्यात तीच ना गुरुबाचं पिंट्या मीच मार खाऊचे कोण खमा म्हणते बाई म्हणले ही वय तर मला झंडे गप का उभा राहिले माझं लग्न नाही झालं हे सगळे सगळ्यात घडलो मित्राला मित्र भेटल्या थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही मला अशा आता बोल आपल्या गावसाहेब मांडलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं भरपूर करमणूक आणि मनोरंजन झालं पाहिजे संजू टवाळे भरण दत्ता पंकज अरे नारायणगाव यात्रे मुक्कामी मोठा तमाशा आलाय सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर 1 तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा मंगला बनसोडे करवडीकर माझ्या ध्यानामध्ये चला माझ्या भागाचे